तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 20 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की गौतम समोर एक एक सत्य उलगडत जात असतं. गौतमला कोणकोण लागलेली असते की सरकार काहीतरी लपवते, आपली वहिनी ही आधी अशी नव्हती, हिच्यामध्ये खूप बदल झालाय, ही आपल्या लेकीशी नीट बोलत नाहीये, ही सगळ्यांना अशी नोकरासारखी वागवते, नेमकं काहीतरी बिनसलंय आणि ते काय बिनसलंय हे शोधून काढण्यासाठी गौतम रूममध्ये गेलेला असतो. तो सरकारच्या रूमची झडती घेतो आणि तिथे त्याला 2 गोष्टी सापडतात. एक म्हणजे फोटो आणि दुसरं म्हणजे लेन्स. तो विचार करतो की वहिनीचे डोळे तर आधी नीट होते, व्यवस्थित होते, मग ही लेन्स कधीपासून वापरायला लागली. गौतमला डाऊट असतो. गौतम एक एक अजून पायऱ्या वर चढण्याचा प्रयत्न करत असतो आणि सरकारचं सत्य शोधून काढण्याचा प्रयत्न करत असतो. सरकारलाही समजलेलं असतं की कोणीतरी आपल्या सगळ्याचा शोध घेते. सरकार जेव्हा सगळे नाश्त्यासाठी बसतात तेव्हा सगळ्यांना विचारते, माझ्या रूममध्ये कोण आलं होतं आणि कोणी झडती घेतली आहे, खरं खरं सांगायचं. गौतम म्हणतो, एवढं खोदून खोदून का विचारतेस तू वहिनी? अगं सगळ्यांच्या खोलीसारखी तुझी पण खोली, का तुझ्या खोलीमध्ये असं काहीतरी आहे जे इतरांनी बघू नये, आहे का असं काही? अगं जे आमच्या खोलीत आहे म्हणजे कपाट, कपडे, वस्तू आणि बेड, तसंच तुझ्याही खोलीमध्ये असेल ना, त्यात वेगळं काही आहे का? का तुझ्या खोलीमध्ये कोणी पाय ठेवू नये असं वेगळं दडवून ठेवलंयस? सरकार घाबरलेली असते. गौतम तिचे सगळे एक्सप्रेशन नोटीस करत असतो. तर इथे सखीने ठरवलेलं असतं की काहीही करून आता पैसा कमवायचा, आपण आता जॉब करायचा. सखी दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यूसाठी तयार होते. छान तिने लुक केलेला असतो आणि तिथे कान्हा येतो. कान्हा विचारतो, हे सगळं काय केलंयस तू? हा काय अवतार आहे तुझा? सखी म्हणते, काय म्हणजे? तू तुझं काम कर आणि मला माझं काम करू दे. मी ठरवले, मी आता जॉब करणार आणि मी इंटरव्ह्यूसाठी चालले. कान्हाला सखीमध्ये हा जो होणारा बदल आहे तो आवडत असतो. कुणावरही अवलंबून राहायचं नाही, स्वतःच्या पायावर उभं राहायचं, हे त्याला आवडत असतं. तो तिच्याकडे प्रेमाने बघत असतो. तर आता गौतम सरकारचं सत्य शोधून सखीसमोर तेजस्विनी मनस्विनी यांचं सत्य कसं आणतोय हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात बघू. तर मालिकेमध्ये कानाचा हात भाजलेला असतो आणि सखी त्याला मलम लावत असते. तेवढं तिथे सरकार येते. सरकारला बघून सखी कान्हा तिच्या जवळ येतात. सखी विचारते, सरकार तुम्ही इथे काय करताय? सरकार म्हणते, अगं तू माझी सख्खी मुलगी आहेस ना, आणि तुझ्या लग्नाची पहिली पूजा, सत्यनारायणची पूजा स्वतःच्या डोळ्यांनी बघायची होती, म्हणून मी इथे आले. आणि तसंही आपलं चॅलेंज पूर्ण झालेलं नाही आहे ना अजून, आणि त्या चॅलेंजची आठवण सखी सरकारला गप्प बसायला सांगते. सखीला वाटत असतं की चाळीतल्या लोकांना जर ह्या चॅलेंजबद्दल कळलं तर सगळ्यांच्या नजरेतून मी उतरेल. हे असं व्हायला नको, आपण आपल्या फायद्यासाठी इथे आलोय हे कुणाला कळायला नको. सखी कान्हाला इशारा करते आणि विषय बदलायला सांगते. कान्हा विषय बदलतो आणि सरकारला म्हणतो, सरकार अहो तुम्ही चाळीत आलात आणि तुम्ही तुमच्या लेकीच्या पूजेसाठी आलात, चला तुमच्या लेकीचं घर पण बघून घ्या कसं आहे ते. अहो तुम्हाला माहिती आहे का, माझं घर छोटंसं आहे, पण जेव्हापासून या बेबी सरकारांनी माझ्या घरात पाऊल ठेवलंय ना, तेव्हापासून ते छोटंसं घर महाल झाले, चला ना बघायला. कान्हा सरकारला स्वतःचं घर बघायला बाजूला घेऊन जातो. तर इथे गौतम सरकारच्या रूममध्ये येतो. तो कपाटामध्ये शोधाशोध करतो आणि त्याला एक डबी सापडते. कॉन्टॅक्ट लेन्सची डबी असते. गौतम मनात म्हणतो, हे असं सगळं काय आहे? कॉन्टॅक्ट लेन्स का? वहिनीचे डोळे नीट आहेत, पहिल्यासारखेच आहेत, आणि तिला चष्मा वगैरे पण नाही, मग हे कॉन्टॅक्ट लेन्स का? म्हणजे ही सरकार कॉन्टॅक्ट लेन्स लावते, काहीतरी गडबड आहे. गौतम अजून शोधाशोध करतो. तर इथे सरकार कान्हा बाजूला आलेले असतात. सरकार त्याला ओरडायला लागते. कान्हा त्याच्या ध्येयापासून बाजूला होतोय, कामापासून बाजूला होतोय. त्याचे एकच काम आहे, ते म्हणजे सखीला त्रास द्यायचं. प्रेम करणं नाही, जिव्हाळा लावून नाही. ती त्याला त्याच्या कामाची आठवण करून देते. आणि सरकार कान्हाला विचारते, तुझा कॅमेरा कुठे आहे रे? तुझा कॅमेरा पडला, कुठे पडला आहे का काढून ठेवलायस? कान्हा म्हणतो, अहो सरकार कॅमेरा कशाला मी काढून ठेवेल? अहो मगाशी नाही का ते शिरा करत होतो, तर ते बटनचं लूज झालं होतं, त्याच्यामधून पडला असेल, बघतो मी, शोधतो, लावून घेतो. सरकार विचारते, आणि तुझा हात कसा काय भाजला? मी तर तुला सखीचा हात भाजायला सांगितला होता ना. कान्हा म्हणतो, अहो हो सरकार, मी सखीचा हात भाजणार होतो, उलटनं तापवलं पण होतं, पण दाभाडी मावशी त्या म्हणाल्या दोघांनी मिळून प्रसाद बनवायचा आहे, दोघांनी मिळून नैवेद्य दाखवायचा आहे, आणि त्या खूप गडबड करत होत्या, त्यामुळे मला काही कळलं पण नाही, आणि घाई गडबडीत मी ती पळी पकडली आणि सखीचा हात भाजण्याऐवजी माझाच हात भाजला. पण तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, आत्ता मी कॅमेरा शोधतो, कॅमेरा लावतो आणि मग सखीला त्रास देतो, तुम्ही बघा स्वतःच्या घरी जाऊन.
सरकारला कान्हावरती अजिबात विश्वास नसतो. तिला वाटत असतं की कान्हा आपल्याशी खोटं बोलतोय, तो काहीतरी खूप लपवतोय. तर इथे गौतम अजून शोधाशोध करतो आणि शोधाशोध करत असतानाच फाईल्स खाली पडतात. त्या फाईलमधून एक फोटो बाहेर पडतो. गौतम फोटो बघतो. त्याच्यामध्ये तेजस्विनीचा फोटो असतो. त्याच्यावर क्रॉस मारलेला असतो. गौतम विचार करतो की सरकारने स्वतःच्या फोटोला क्रॉस मारून ठेवलाय, का असं केलं असेल. गौतम तो फोटो टर्न करून बघतो. त्याच्यावरती लिहिलेलं असतं आय हेट यू. गौतम म्हणतो हे असं का लिहिलं असेल. स्वतःच्या फोटोवरती क्रॉस मारलाय, त्याच्यावरती आय हेट यू लिहिले, का, कशासाठी. गौतमला अनेक प्रश्न पडलेले असतात. तो अजून शोधाशोध करायला लागतो. तर इथे कान्हा सरकारला म्हणतो, सरकार अहो तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी आत्ता कॅमेरा शोधतो आणि कॅमेरा लावतो आणि मग सखीला त्रास देतो. सरकार म्हणते नाही, आता मी आले ना, लाईव्ह बघून घेते. आणि हो कान्हा, मला डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न करू नको. मी सांगितलंय तेच करायचं. मला आता फक्त रिझल्ट हवाय. मी सांगे ना तसं करत राहायचं. सखीचा प्रत्येक पैसा आता संपायला हवा. तिचे हाल झाले पाहिजे, खाण्यापिण्याचे सगळ्याचेच. ती रडली पाहिजे आणि तिने टाचा झिजवल्या पाहिजे माझ्या घरी येण्यासाठी. आणि हे सगळं तू घडवायचे. कसं काय मी सांगेन तसं करायचंय. कान्हा मान डोलावतो आणि म्हणतो चालेल, तुम्ही म्हणाल ना तसंच मी सगळं करायला तयार आहे. सरकार तिथून निघून जाते आणि इथे सखी पूजेला बसलेली असते. गुरुजी कान्हाला आवाज द्यायला सांगतात. सखी कान्हाला बोलवते. कान्हा तिथे येतो. सखी म्हणते हे बघ, आता ही पूजा होते ना, याचा अर्थ मी तुला नवरा मानते असं होत नाही. आपला संसार वगैरे काही होणार नाही. या पूजेचा वेगळा अर्थ काढू नको. कान्हा म्हणतो मी काही वेगळा अर्थ काढतच नाही आहे बेबी सरकार, अहो तुम्हीच काढताय. ते दोघंही पूजेला बसतात आणि व्यवस्थित पूजा पार पडते. तर इथे सरकार घरी येते. ती कपडे चेंज करणार असते, पण त्याच्या आधी ती कॉन्टॅक्ट लेन्स काढून ठेवते. तिचे ते घारे डोळे ती आरशात बघत असते आणि गौतम तिला आरशातून बघतो. तिचे डोळे बघतो. गौतमला कळतं की हे हिचे खरे डोळे आहेत, म्हणजे ही आपली वहिनी नाही आहे. गौतम तिला बघत असतो आणि सरकारला कळतं की कोणीतरी आपल्या रूममध्ये आहे, कोणीतरी आपल्याला बघते. सरकार मागे वळून बघते आणि गौतम तिथेच लपून बसतो. सरकारला डाऊट आलेला असतो की कोणीतरी आपल्या रूममध्ये आहे. ती दबक्या पावलांनी गौतमजवळ येत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या 20 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये सखी जानूला म्हणते, जानू मला एक गोष्ट कळली आहे, माझी खात्री पटली आहे. पैसा कमवायला पाहिजे, मग काहीही का करावं लागेना, मी आता करणार आणि पैसा कमवणार. तर इथे सरकारला कळलेलं असतं की कोणीतरी आपल्या रूममध्ये होतं, पण नेमकं कोण होतं हे तिला कळलेलं नसतं. ती विचार करत दुसऱ्या दिवशी खाली येते. सगळे नाश्त्याला बसलेले असताना सरकार सगळ्यांना विचारते माझ्या रूममध्ये कोण गेलो होतं, मला सांगायचं. सगळे म्हणतात की नाही, आम्ही तर गेलो नव्हतो. गौतम म्हणतो सरकार एवढं खोदून खोदून का विचारतेस तू. अगं तुझ्या खोलीमध्ये असं काहीतरी ठेवलं आहे का की कोणी बघू नये, सांग ना, आहे का काही. तो सरकारचे हावभाव बघत असतो आणि गौतमने ठरवलेलं असतं की सरकारचा पाठलाग करायचा आणि तिचं सत्य शोधून काढायचं. तर इथे सखी छान तयार झालेली असते. ती इंटरव्ह्यूसाठी निघणार असते. कान्हा तिच्याकडे येऊन तिला विचारतो हा काय अवतार केलाय. सखी म्हणते मी जॉब करणार आहे आणि इंटरव्ह्यूसाठी चालले. कान्हाला सखीचं हे रूप आवडलेलं असतं. तर तिच्याकडे प्रेमाने बघत राहतो आणि तिला ऑल द बेस्ट